नमस्कार. मी डॉक्टर सम्राट जानकर. तुमचं पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये स्वागत आहे. जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये एखादा रुग्ण भगंदर किंवा फिस्टुलाचं निदान घेऊन येतो, तेव्हा पहिला प्रश्न असा असतो, डॉक्टर मलाच का? मी तर हेल्दी लाईफस्टाईल जगतो, मग मला कशामुळे? अनेक रुग्णांना वाटतं त्यांनी काहीतरी मोठी चूक केलेली आहे, पण सत्य असं आहे, भगंदर ह्या तुमच्या कोणत्याही चुकीमुळे नाही, तर गुदाशयामधील एखाद्या लहानशा ग्रंथींचा संसर्गमुळे झालेला आजार आहे. हा आजार कोणालाही होऊ शकतो. भगंदर तयार होण्याची प्रक्रिया काय असतं ह्याबद्दल आणि कोणाला होण्याची शक्यता असतं ह्याबद्दल या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. भगंदर हा ॲनल ग्लँड म्हणून तयार होतो. ॲनल ग्लँड हे ग्रंथी 8 ते 10 ग्रंथी आपल्या गुदाशयाच्या तिथं असतात. त्यांचं काम संडास सुलभ होण्यासाठी म्युकस म्हणजे तिथं द्रव तयार करणं. संसर्ग कसा होतो? काही वेळा काय होतं, त्या ॲनल ग्लँडच्या तोंडाला काही मोशनचा भाग जाऊन चिपकून तोंड बंद होतं, म्हणून तिथं ग्रंथीनं सिक्रेट केलेला म्युकस वाढतो, त्याच्यामध्ये संसर्ग होतो, पू बनतो आणि तो पू पोकळी करून जसं टनल करून जातो, तो टनलच पुढे जाऊन फिस्टुला ट्रॅक किंवा भगंदर तयार होऊन बसतो. थोडक्यात हा जसं एखादं कोणतीही गाठ किंवा फोड तसं येतं, तसंच गुदाशयाच्या तेथील ग्रंथीचा संसर्गामुळे होणारा एक इन्फेक्शन किंवा पू किंवा तिथला एक आजार म्हणायला काही हरकत नाही. हा आजार कोणत्या व्यक्तीला जास्त होतो? हा आजार कोणालाही होऊ शकतो, वयोवृद्धापासून तर लहान लेकरापासून ते एखाद्या क्रिकेटपटूमध्ये. जर पोटाच्या तक्रारी वारंवार होत असतील, बद्धकोष्ठता आहे किंवा जुलाब होत आहे किंवा दुसरे काही होत असेल, तर ग्रंथींचं इन्फेक्शन होऊ शकतो. मधुमेहाच्या पेशंटमध्ये रक्तामध्ये साखरेचा वाढलेल्या प्रमाणामुळे रोगप्रतिरोधक शक्ती कमी असल्यामुळे ह्या पेशंटमध्ये इन्फेक्शन होऊ शकतो किंवा इन्फेक्शन खूप सिव्हिअर रूपात येऊ शकतं. स्मोकर्समध्ये जे स्मोकिंग करतात, निकोटीनचं प्रमाण रक्तामध्ये जास्त असल्यामुळे आपणाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. आणि काही कंडिशनमध्ये क्रॉन्स आणि इंटेस्टिनल TBच्या पेशंटमध्ये सुद्धा भगंदर होण्याची किंवा वारंवार होण्याची किंवा बरं होण्याचे चान्सेस राहतात. आता ॲब्सेस आणि भगंदरचा नेमका संबंध काय? एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, गुदाशयाच्या आजूबाजूला जेव्हा पण ॲब्सेस होतो, त्यावेळेला तो एक भगंदरचा पहिला टप्पा असण्याची शक्यता असू शकतो. ॲब्सेस स्वतः फुटेल किंवा सर्जन पू काढेल, आपणाला बरं वाटेल, नंतर जाऊन तो भगंदरचं रूपांतर जवळपास 50-60% लवकरात लाँग टर्ममध्ये होणार नक्की असं असण्याची शक्यता आहे. मग एक महत्त्वाचा मुद्दा असा राहतो की बरेच लोक आपल्या भूतकाळामधील काही चुकांमुळे हा होतोय असं विचार करतात. तर हे विचार न करण्यापेक्षा भगंदर झाला तर ह्याला आपण ट्रीट कसं करू, फ्युचरमध्ये क्युअर कसं, ह्याच्यावरती विचार करायला हवं. भगंदर झालं तर एक स्पेशलिस्ट कोलोरेक्टल सर्जनला भेटायला हवं, MR फिस्टोग्राम करायला हवं. कुठून चालू होतो, कुठून जातो, कुठं जाऊन पोचतो, नकाशा म्हणजे मॅप करायला हवं. जर का त्या भगंदरचा पूर्ण मॅप केलेला असेल, एक्सपर्ट फिस्टुला सर्जन किंवा कोलोरेक्टल सर्जनमध्ये रिझल्ट चांगले येऊ शकतात. भगंदरमध्ये 100% जर का बरं होतं कोणी सांगत असेल, तर मी गमतीच सांगतो, गॉड किंवा फ्रॉड, एखादा देव किंवा एखादा तुम्हाला फसवणूक म्हणूनच होऊ शकतं, असं होत नाही. 100% रिझल्ट येणं शक्य नाही. हां, चांगल्या सर्जन कोण, क्वालिफाईड सर्जन कोण, कोलोरेक्टल फिस्टुला एक्सपर्ट सर्जन कोण जर का केलं, तर MRIवरती बघून प्रॉपर नकाशा करून ट्रीटमेंट केलं तर आणि इंटरनल ओपनिंग ते पूर्ण ट्रॅक जर का डील केलं, तर ह्याच्यामध्ये रिझल्ट चांगले येऊ शकतात आणि सक्सेस रेटसुद्धा चांगले येण्याची शक्यता राहते. तरी मित्रांनो, भगंदर असं लाजू नका. जवळील एक्सपर्ट कोलोरेक्टल सर्जनला भेटा, सल्ला घ्या आणि एक्सपर्ट सल्ल्यानुसार त्याला प्रॉपर ट्रीट करा. धन्यवाद.